निदा खान प्रकरणामध्ये एमआयएमचे नेते इम्तियाज जलील आणि मतीन पटेल यांची चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अशी मागणी केलेली आहे। तर एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मुख्यमंत्री यांच्याकडे संजय शिरसाट यांनी पत्राद्वारे ही मागणी केली आहे। निदा खान प्रकरणामध्ये एमआयएमचे नगरसेवक यांनी तिला आसरा दिलेला होता अशी माहिती ही कालच समोर आलेली होती आणि त्यानंतर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील आणि त्याचबरोबर एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांची चौकशी केली जावी अशी मागणी केलेली आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण आत्ताचे ताजे अपडेट्स आणि माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, खरं तर संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केलेली आहे। या पत्रामध्ये नेमकं काय म्हणण्यात आहे, काय मागणी केली आहे त्यांनी? अगदी आपण पाहतोय का निदा खान प्रकरणामध्ये जे आहे ते एमआयएमचे इम्तियाज जलील असेल किंवा नगरसेवक मतीन पटेल यांच्यावरती थेट आरोप केलेला आहे का यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये ह्या दोघांचीही चौकशी झाली पाहिजे असं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जी आहे ती मागणी केलेली आहे। एसआयटीच्या माध्यमातून त्यांची चौकशी व्हावा। या प्रकरणामध्ये अनेकांचा जो आहे तो सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे निष्पक्ष जर चौकशी करायची असेल तर एसआयटीची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी संजय शिरसाट यांनी केलेली आहे। आपल्यासोबत संजय शिरसाट सुद्धा आहेत। काय नेमकी भूमिका आहे ते आपल्याला सांगतो त्यावरती। हॅलो 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 तर संजय शिरसाट आपल्या सोबत सध्या आहेत। संजय जी, नमस्कार। एबीपी माझा मध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर असं कळतंय की तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे। नेमकी पत्रामधून काय आपण मागणी केली आहे? पत्रामधून या ठिकाणी तुम्हाला निदा खानच्या प्रकरणामध्ये इम्तियाज जलील याचा डायरेक्ट संबंध असल्याचं निष्पन्न होतंय। त्यांच्या पक्षाचा एक नगरसेवकाला अटक गुन्हा पाहिजे। प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि यामध्ये इम्तियाज जलील आणि त्यांचे इतर बर आणि सुद्धा अटक होती। बर, परंतु शिरसाट जी असं आहे की एमआयएमचे जे नगरसेवक आहेत मतीन पटेल यांनी तिला आसरा दिलेला होता हे तर आता सिद्ध झालेलं आहे। परंतु इम्तियाज जलील यांचा नेमका कसा संबंध आहे या संदर्भामध्ये आपल्याकडे काही पुरावे आहेत का आणि नेमकी मागणी काय केली आहे मग? हॅलो संजयजी, आवाज येतोय माझा? तर मंत्री संजय शिरसाट आपल्या सोबत जोडले गेलेले होते। त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून इम्तियाज जलील आणि मतीन पटेल यांची चौकशीची मागणी मी केलेली आहे आणि अशी प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाशी बोलताना आता दिली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.